अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो, पण जे अन्नधान्य आपण खात आहोत हे पूर्ण विषारी अन्न खात आहोत। याचं मुख्य कारण म्हणजे जमिनीला वापरत असलेली रासायनिक खतं। XYZ मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगू शकेल की जमिनीमध्ये आपण NPK मध्ये 10-26-26 खत टाकतो, 18-46 टाकतो, 15-15 खत टाकतो। याचं जे कॅल्क्युलेशन असतं की बाबा 100 किलोमध्ये जर तुम्ही 2 बॅगा घेतल्या तर त्याच्यामध्ये 10 किलो नत्र असतं, 26 किलो स्फुरद असतं आणि 26 किलो पोटॅश असतं, बरोबर। सगळ्या ह्या कॅल्क्युलेशनचा जर हिशोब केला तर साधारण 26-2-52 आणि 10-62 किलो त्याच्यामध्ये शेतीसाठी उपयोग करणारे घटक आहेत 10-26च्या 2 बॅगमध्ये। परंतु बाकीचे 38% त्याच्यामध्ये ना लीड, आर्सेनिक सारखे जे घटक आहेत, केमिकल आहेत, हे आपण आपल्या शेतात टाकतो आणि तीच झाडे किंवा तीच जे काय वृक्ष आहेत किंवा तुमचा गहू आहे त्यामध्ये टाकले रासायनिक खतामध्ये लीड, आर्सेनिक सारखे घटक घेतले जातात आणि तेच आपल्या अन्नधान्यामध्ये येतात। आणि अन्नधान्यामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस आपण ते अन्नधान्य मार्केटमध्ये घेऊन त्याचे वेगवेगळ्या चपाती असेल, भाकरी असेल, जे काय असेल जे करून खातो त्यामधून ते पूर्ण शरीरात, माणसाच्या शरीरामध्ये त्याच प्रकारे जातंय आणि शरीरात गेलेलं लीड, आर्सेनिक बाहेर पडतच नाहीये आणि यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे सर। याच्यामध्ये खरी खूप गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. खरी परिस्थिती आहे।